नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला व्हिडिओचा भाग जो आहे 7 आहे, ज्यामध्ये आपण धर्मदाय आयुक्तालय पदभरती 2025च्या निरीक्षक व वरिष्ठ लिपिक व इतर पदांसाठी मित्रांनो परीक्षा भिमुख अशी अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे की मित्रांनो भूगोल व राज्यशास्त्र या दोन्ही विषयावर आधारित आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। जे काही टॉपिक आपल्याला धर्मदाय आयुक्तालयाच्या जाहिरातीमध्ये अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत, भूगोल व राज्यशास्त्राचे तेच आपण संपूर्ण काही टॉपिक्स वाइज आपण सर्व काही कव्हर करत आहोत। अतिशय परीक्षा क्रॅक होईल या उद्देशाने मित्रांनो आपण संपूर्ण काही प्रश्न व बारकाईने आपण अनालिसिस करत आहोत, जेणेकरून परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न तुमच्याकडून मिस होणार नसेल। आणि मित्रांनो 100% सांगतो तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न देखील याच प्रकारचे विचारले जाणारे असतील, त्यामुळे व्हिडिओ मधला प्रत्येक प्रश्न हा तुम्ही काळजीपूर्वक पहा, प्रत्येक प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा व लक्षात ठेवण्याचा देखील मित्रांनो तेवढाच तुम्ही प्रयत्न करा। तर चला पाहू मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मधला जो की आपला प्रश्न पहिला। तर यामधला प्रश्न क्रमांक असा आहे जो की P1, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीनचे पीक घेतले जाते? तर कापूस आणि सोयाबीनचं पीक जे की कोणत्या भागात घेतलं जातं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क, मराठवाडा आणि विदर्भ। तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये जे थोडक्यामध्ये सोयाबीनचं पीक जे आहे ते घेतलं जातं। तर मराठवाडा आणि विदर्भातील काळी मृदा आणि हवामान कापूस व सोयाबीनच्या लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, त्यामुळे या भागात जे आहे ते या पिकाची सर्वाधिक लागवड जे की घेतली जाते। तर मित्रांनो आपली जी काही बॅच आहे त्या बॅच मध्ये देखील आपण महाराष्ट्राच्या भूगोलचे सर्व काही टॉपिक बाय टॉपिक सर्व व्हिडिओज आपण त्या ठिकाणी अपलोड करून तुम्हाला दिलेले आहेत। अतिशय सोप्या भाषेमध्ये व सहज तुम्हाला समजतील असं त्यामध्ये सुस्पष्टीकरण देखील आपण तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे। जर तुम्ही जो आपला व्हिडिओ पाहिला असेल तर 100% या व्हिडिओ मधल्या तुम्ही कोणत्याही प्रश्नाला तुम्ही मिस करणारे नसाल। आणि ज्यांनी जॉईन केलं नाही त्यांनी लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो ते सर्व काही पाहू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। त्यानंतर प्रश्न 2 आपला असा आहे पुढील जो की प्रश्न दुसरा असा आहे की नाशिक जिल्हा कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याला भारताची वाईन कॅपिटल म्हणून ही ओळखलं जातं? तर आता परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न आला की भारताची वाईन कॅपिटल म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर त्याचं उत्तर आहे नाशिक जिल्हा। तर नाशिक जिल्ह्याला जे आहे भारताची वाईन कॅपिटल असं देखील म्हणतात। तर आता याचं प्रश्नाचं आपण उत्तर काय होईल ते पाहू आता। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, थोडक्यात काय तर द्राक्ष। तर नाशिक जिल्हा द्राक्षाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असून येथे मोठ्या प्रमाणात वायनरी उद्योग जे आहे थोडक्यात विकसित झालेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर काय होईल याचं जे की क उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होतो? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये होतो। तर गोदावरी नदी जी दक्षिण भारताची गंगा म्हणून देखील ओळखली जाते, तिचा उगम जो आहे नाशिक जिल्ह्यातील कुठे होतो? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी थोडक्यामध्ये होतो। तर त्र्यंबकेश्वर हे जे आहे याचं उगमस्थान आहे। तर हे लक्षात ठेवून घ्या, तुम्हाला उगमस्थानावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे थोडक्यात विचारला जाऊ शकतो। त्यानंतरचा पुढील आपला चौथा प्रश्न असा आहे, कोयना नदी कोणत्या प्रमुख नदीची उपनदी आहे आणि कोयना धरणामुळे कोणता मोठा जलाशय तयार झाला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की कृष्णा शिवाजी सागर जलाशयमय याचं जे थोडक्यामध्ये जे की आहे। तर कोयना नदी ही कृष्णा नदीची एक महत्त्वाची उपनदी आहे। कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर असे नाव देखील देण्यात आलं आहे आणि हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। तर कोणता आहे? तर जलविद्युत हा प्रकल्प आहे। तर ही देखील बाब तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की 5वा प्रश्न असा आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसर कोणत्या उद्योगासाठी भारताचे डेट्रॉइट म्हणून ओळखले जाते? तर डेट्रॉइट म्हणून ओळखले जाते पुणे आणि पिंपरी चिंचवड। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी। तर या परिसरामध्ये म्हणजेच की पुणे आणि पिंपरी चिंचवड या परिसरात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहन उत्पादक कंपन्या आणि ऑटो पार्ट्स बनवणारे उद्योग आहेत, ज्यामुळे या परिसराला भारताचे डेट्रॉइट म्हणून असे जे थोडक्यामध्ये संबोधलं जातं। त्यानंतर आपला पुढील 6वा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील कोणते शहर जे की लॉजिस्टिक्स आणि गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाचं केंद्र म्हणून उदयास येत आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क, जे की नागपूर। तर नागपूर हे शहर, तर नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असल्याने आणि मिहान म्हणजेच की मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर प्रकल्पामुळे हे शहर जे आहे लॉजिस्टिक्स
IT आणि इतर उद्योगासाठी एक प्रमुख केंद्र बनत आहे। तर मिहान ह्याचं जे थोडक्यामध्ये शॉर्ट फॉर्म जे आहे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये मिहानला मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर असं थोडक्यामध्ये याचं थोडक्यात या मिहानचं फुल फॉर्म होतं। त्यामुळे जे आहे एक महत्त्वपूर्ण केंद्र जे आहे जे की उदयास येत आहे। त्यानंतरचा आपला पुढील 7वा प्रश्न असा आहे, महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठारावर मोठ्या प्रमाणावर आढळणारी काळी मृदा ब्लॅक सॉइल कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की क रेगुर मृदा। तर काळी मृदाला जे आहे रेगुर मृदा असं देखील म्हटलं जातं। हे आपण आपल्या ऑलरेडी जी बॅच आहे त्यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुस्पष्टपणे व समजून मित्रांनो अतिशय सोप्या भाषेत सांगितलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न 8वा, कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अधिक पावसामुळे कोणती मृदा प्रामुख्याने जे आहे थोडक्यामध्ये आढळते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर जे की ब जांभी मृदा ही जी आहे थोडक्यामध्ये आढळते। तर अति पावसाच्या प्रदेशात खडकांची झीज होऊन त्यातील सिलिका वाहून जाते आणि लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण वाढते। यामुळे तयार होणाऱ्या आम्लधर्मी मृदेला जांभी मृदा असं जे आहे ते म्हणतात। तर ही कुठं आढळते? तर ही कोकणामध्ये जे आहे जे की आढळते। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर मित्रांनो तुम्ही अजूनही धर्मादाय आयुक्तालय भरती 2025च्या निरीक्षक, वरिष्ठ लिपिक व इतर पदांसाठी असलेली आपली एकमेव स्पेशली लाईव्ह प्लस स्पेशल रेकॉर्डेड बॅच तुम्ही जर मित्रांनो घेतले नसाल तर लगेचच्या लगेच मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपली सध्याची डिस्काउंट ऑफर प्राइस मध्ये असलेली 549 मध्ये मित्रांनो आपली स्पेशल बॅच जॉईन करून घ्या। यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही तुमच्या पदानुसार आणि परिपूर्ण टीसीएस पॅटर्न नुसार मित्रांनो ए टू झेड आपण अभ्यासक्रम इन्क्लूड करून दिला आहे। त्यासोबतच लाईव्ह व्हिडिओ मध्ये देखील तुमचं संपूर्ण अभ्यासक्रम हा कव्हर करून घेतला जाणारा असेल मित्रांनो। सर्व विषयाचे पेपर विश्लेषण व त्यासोबतच तुम्हाला 10 ऑनलाईन टेस्ट सिरीज प्लस 10 तुम्हाला पीडीएफ टेस्ट यामध्ये मित्रांनो सोडवायला मिळणार असेल, ज्यामुळे तुमची तयारी अतिशय परफेक्ट पद्धतीने होणार असेल। जर मित्रांनो तुम्ही आपली ही बॅच जॉईन केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल, कारण का यामध्ये आपण स्पेशली सर्व विषयांचे आपण ई बुक देखील तुम्हाला इंटिग्रेट करून देत आहोत। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील गरज पडणारी नसेल। तर तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचं असेल तर मित्रांनो आपली एकमेव ही बॅच तुमच्यासाठी परिपूर्ण असणारी असेल, जे की कमी वेळेमध्ये तुमची 100% तयारी करून देणार असेल। जसं की तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिलं असाल, परीक्षा जी मित्रांनो आपली ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होणारी आहे, त्या दृष्टिकोनातून आपण स्पेशली आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण जॉईन सुरू केलेली आहे। तर लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करा आणि तिथून मित्रांनो ही संपूर्ण काय आपली बॅच जॉईन करा आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला आजपासून मित्रांनो तुम्ही तयारीला लागा। ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली बॅच जॉईन केली नसेल त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यामध्ये आपण तुम्हाला जे काही तुमचा धर्मोदय आयुक्तालयाचा अभ्यासक्रम आहे त्यानुसार व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल करून देत आहोत व त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये आपण टेस्ट सिरीज, पीडीएफ टेस्ट, ऑनलाईन टेस्ट प्लस ई बुक देखील तुम्हाला इंटिग्रेट करून दिलेलं आहे, जे की परीक्षा तुम्हाला जर क्रॅक करायची असेल मित्रांनो तर तुम्हाला त्या पद्धतीचं आपण सर्व काही अभ्यासक्रम परिपूर्ण टीसीएस पॅटर्न नुसारचं त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे लगेचच्या लगेच मित्रांनो आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तयारीला लागा मित्रांनो। त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहू आपण, जो की 9वा प्रश्न असा आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहेत, ज्याला जीआय म्हणजेच की भौगोलिक मानांकन, ज्याला आपण जीआय टॅग असं म्हणतो, देखील मिळालेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क हापूस आंबा। तर कोकणातील विशिष्ट हवामानामुळे येथील हापूस आंब्याची चव आणि सुगंध अद्वितीय असते, त्यामुळे याला जे आहे थोडक्यात जीआय मानांकन मिळालेलं आहे, जे की टॅग त्याला मिळालेला आहे। त्यानंतरचा पुढील आपला 10वा प्रश्न असा आहे, सोलापूर जिल्हा कोणत्या पिकासाठी महाराष्ट्राचे कोठार म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ऑप्शन नंबर क जे की ज्वारी। तर सोलापूर जिल्हा हा रब्बी ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे, ज्यामुळे या भागाला ज्वारीचे कोठार असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं। त्यानंतरचा 11वा प्रश्न पुढील असा आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी असून अरबी समुद्राला मिळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की तापी ही नदी जी आहे अरबी समुद्राला जाऊन मिळते। तर तापी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे, जी दख्खनच्या पठारावरून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते। तर नर्मदा नदीप्रमाणेच ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते। तर हे आपला प्रश्न 12वा असा आहे पुढील, जायकवाडी धरण जे नाथसागर म्हणूनही ओळखले जाते कोणत्या नदीवर बांधले आहे आणि ते कोणत्या प्रदेशासाठी सिंचनाचा मुख्य स्रोत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की गोदावरी नदी मराठवाडा। तर जायकवाडी हे जे आशियातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणापैकी एक आहे, हे धरण गोदावरी नदीवर बांधले असून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचं एक महत्त्वाचं स्रोत आहे।
त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 13वा असा आहे, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे कोणत्या खनिज संपत्तीच्या उत्पादनासाठी ओळखले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, कोळसा. तर विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत, ज्यामुळे या प्रदेशात औष्णिक वीज निर्मिती केंद्र मोठ्या संख्येने जे की आहेत. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे 14वा, मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या जे की विकासाच्या कोणत्या औद्योगिक पट्ट्याच्या वाढीवर सर्वाधिक सकारात्मक परिणाम झाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, मुंबई ठाणे आणि पुणे पट्टा. तर यामध्ये सांगायचं झालं तर या द्रुतगती मार्गामुळे वाहतूक वेगवान झाली, ज्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमधील औद्योगिक विकास, विशेषतः IT आणि उत्पादन क्षेत्राला एक मोठी चालना मिळालेली आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न असा आहे, सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेकडील प्रदेश जो पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो तेथे कोणती मृदा आढळते? तर कोणती मृदा आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की मध्यम काळी आणि हलक्या प्रतीची मृदा आढळते. तर यामध्ये ते उत्तराचं होणारं असेल. तर सह्याद्रीच्या पूर्वेला पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे थोडक्यात हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. तर येथील मृदा पश्चिमेकडील मृदेपेक्षा कमी सुपीक आणि हलक्या प्रतीची असते, जी प्रामुख्याने बाजरी आणि कडधान्यासाठी थोडक्यात योग्य आहे. त्यानंतरचा 16वा प्रश्न आपला, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक वनक्षेत्र आढळते? तर कोणत्या क्षेत्रामध्ये आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की नागपूर विभाग. तर नागपूर विभागात विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे घनदाट आणि विस्तृत वनक्षेत्र आहे. तर ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पाहू आपण आता पॉलिटीवर आधारित काही प्रश्न जे की राज्यशास्त्र विषयावर आधारित. तर पहिला आपला 17वा प्रश्न असा आहे पुढील, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेनुसार, ज्याला इंग्लिशमध्ये प्रिम्बल असे म्हटलं जातं, तर भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. यातील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 42व्या घटना दुरुस्तीनुसार. तर 1976 साली झालेल्या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनात समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता या शब्दांचा समावेश करण्यात आला. तर ही घटना दुरुस्ती मिनी संविधान जे की मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. हे देखील एक महत्त्वपूर्ण याची एक इन्फॉर्मेशन आहे जे की तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय IMP आहे. आणि परीक्षेमध्ये देखील तुम्हाला फिक्स या स्वरूपाचे प्रश्न जे आहे TCS जे आहे ते विचारत असते. त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपली बॅच जर जॉईन करून घेतली तर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रश्नांचा सराव व त्यासोबतच अशा प्रकारच्या प्रश्नांची माहिती तुम्हाला आपण जे आहे त्या ठिकाणी करून देत असतो. त्यामुळे आपले ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा तुम्ही YouTube प्ले स्टोअरला जाऊन देखील महा एक्झाम पॉईंट हे ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी आपली बॅच जॉईन करू शकता. त्यानंतर प्रश्न आपला पुढील 18वा असा आहे, भारतीय संविधानाच्या कलम 19 नुसार नागरिकांना किती प्रकारचे स्वातंत्र्य दिलेलं आहे? तर किती प्रकारचं दिलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 6 प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर भारतीय संविधानाच्या कलम 19(1) नुसार भारतीय नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्वक एकत्र जमवण्याचे स्वातंत्र्य, संघटना किंवा संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारतात कोठेही मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचे स्वातंत्र्य आणि कोणताही व्यवसाय किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य, असे एकूण जे थोडक्यात 6 प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवून घ्या. तुम्हाला फक्त स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातूनच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वावरतावेळी देखील आपल्याला आपले स्वातंत्र्य, आपल्याला हक्क, आपले माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 19वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, समान नागरी कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न करणे हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नमूद केलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, जे की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये हे जे आहे नमूद करण्यात आलेलं आहे. तर राज्यघटनेच्या भाग 4 मधील कलम 44 नुसार भारतात सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा असावा यासाठी राज्य प्रयत्न करेल असे म्हटलं आहे. मार्गदर्शक तत्वे न्यायालयाद्वारे बंधनकारक नसली तरी देशाच्या प्रशासनासाठी ती एक मूलभूत मानली जातात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की आपण प्रश्न क्रमांक 20 आपण पाहू, राज्यपालाच्या विवेकधीन अधिकारांमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, मुख्यमंत्र्याची निवड करणे जेव्हा कोणत्याही पक्षाला स्पष्ट जे काही बहुमत नसते. तर जेव्हा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला सरकार स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत मिळत नाही तेव्हा कोणाला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करायचे याचा निर्णय घेणे हा राज्यपालाच्या
प्रमुख विवेकाधीन जे की अधिकारापैकी एक अधिकार आहे, जे की तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न 21वा असा आहे, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ड, जे की विधान परिषदेचे सर्व सदस्य थेट जनतेद्वारे निवडले जातात. हे विधान चुकीचं आहे. तर हे विधान अयोग्य आहे. विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले जातात. यामध्ये शिक्षक, मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रतिनिधी आणि विधानसभा सदस्यांद्वारे निवडलेल्या सदस्य जे की यांचा समावेश असतो. काही सदस्य राज्यपाल नामनिर्वाचित जे की करतात. तर हे याचं उत्तर होणार आहे. तर विधान परिषदेचे होत नाहीत, तर विधानसभेचे जे सदस्य असतात, जे काही मेंबर्स वगैरे असतात, ते जे आहे जनतेद्वारे निवडले जातात. हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर प्रश्न 22 आपला पुढील, भारतीय राज्यघटनेतील 73व्या घटनादुरुस्तीने जे की घटनादुरुस्तीने खालीलपैकी कोणत्या संस्थेला घटनात्मक दर्जा दिलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, पंचायत राजला. 1992 साली झालेल्या 73व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजेच की पंचायत राज प्रणालीला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे आणि राज्यघटनेत भाग 9 मध्ये थोडक्यात तो जोडण्यात आलेला आहे. तर हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू, जो की पुढचा प्रश्न असा आहे 23वा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कोणा समान असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना असते. तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सारखीच आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमताने म्हणजेच की 2/3 ठराव मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशाने त्यांना पदावरून काढता येते. या प्रक्रियेला थोडक्यात काय म्हणतात, तर महाभियोग प्रक्रिया असं म्हटलं जातं. हे एक लक्षात तुम्ही ठेवून घ्या. त्यानंतरचा 24वा प्रश्न आपला, शिक्षण हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की समावर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. तर शिक्षण हा जो विषय काय यामध्ये आहे, तर ज्याला की कॉन्कर्ड लिस्ट असं देखील म्हणतात. तर शिक्षण हा विषय समावर्ती सूचीमध्ये येतो. याचा अर्थ यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही कायदे करू शकतात. मात्र दोन्ही कायद्यांमध्ये संघर्ष निर्माण झाल्यास केंद्राचा कायदा हा वरिष्ठ मानला यामध्ये जातो. ऑप्शन नंबर क याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 24 क्वेश्चन्स होते, जे की आपण भूगोलावर व राज्यशास्त्रावर आधारित आपण प्रश्न पाहिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली ॲप डाउनलोड करून बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करून घ्या. सध्याला हे डिस्काउंट ऑफर आपला जो आहे मित्रांनो चालू आहे, जे की 549 मध्ये. त्यामध्ये आपण संपूर्ण टेस्ट सिरीज तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स वगैरे सर्व अवेलेबल करून दिला आहे. जे काही एक्झाम प्रोस्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे ते आपण त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देत होतो. तसेच या प्रश्नांची पीडीएफ देखील तुम्हाला त्यामध्ये सोडवण्यासाठी मिळणारी असेल. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.